आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IT 2.0 मध्ये BO मध्ये BPM, ABPM किंवा डाक सेवक जे आहेत यांनी IMA ॲपमध्ये नेमकं सकाळी डे बिगिन केल्यापासून सायंकाळी डे एंड करेपर्यंत नेमक्या कुठल्या कुठल्या प्रोसेसेस करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी तुमचं स्वागत करतो. IT 2.0 रेफरन्स ट्रेनिंगमध्ये या कामात काय काय नेमकं बदल होणार आहेत ते आपण पाहणार आहेत. तर IT 2.0 मध्ये डायरेक्ट आपलं काम सुरू करण्याच्या अगोदर BPM यांनी काही कामं करायला पाहिजेत, म्हणजे काही क्रॉस चेक गोष्टी करायच्या. त्यामध्ये हे पाहायचं आहे की आपल्या फोनमध्ये डिपार्टमेंटने दिलेला असो किंवा पर्सनल असो तुमचा BYOD केलेला, त्या फोनमध्ये IMA ॲप्लिकेशन, इंटरनल मोबाईल ॲप्लिकेशन आला आहे का, आणि जर आला असेल तर त्यामध्ये लॉग इन होतंय का. IMA ॲप जर आलं नसेल किंवा त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी काही अडचणी असतील तर अर्जंट बेसिसवरती तुम्ही तुमच्या ऑफिस म्हणजे जे सब ऑफिस आहे आपलं तिथल्या SPM साहेबांशी संपर्क साधून त्यांना याबद्दल सूचना द्यायची, जेणेकरून तुमच्याकडे IMA ॲप का आलं नाही किंवा आला असेल तर त्यामध्ये लॉग इन का होत नाहीये, तुम्हाला रोल्स दिलेत का नाही दिलेत या संदर्भात आपल्याला पुढे चेक करता येईल. जर IMA ॲप इन्स्टॉल झालेला असेल आणि त्यामध्ये लॉग इन होत असेल तर तुमच्या डिफॉल्ट युजर ID पासवर्डने तुम्ही लॉग इन करून पासवर्ड चेंज करायचा आहे OTP आल्यानंतर, आणि त्या चेंज केलेल्या पासवर्डने लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर त्यामध्ये पाहायचं आहे की आपल्याला काम करण्यासाठी जे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत, जसं की बॅगिंग मॉड्यूल आहे, बुकिंग मॉड्यूल आहे, डोअर स्टेप डिलिव्हरी मॉड्यूल आहे, कॅश स्टॅम्प, CBS, कोर इन्शुरन्स सोल्युशन, हे सगळे पर्याय किंवा ऑप्शन आपल्याला दिसतात का हे देखील पाहायचं. यामधलं जर कुठला एखादा ऑप्शन नसेल तर तुम्हाला तो रोल अलॉट केलेला नसेल, तो रोल आपल्याला अलॉट करून घ्यावा लागेल. त्यानंतर लॉग इन करून त्याचबरोबर आपल्याला वॉलेट बॅलन्स, म्हणजे रोल आउट जेव्हा होणार आहे 4 ऑगस्ट 2025ला, त्याच्या अगोदर 2 किंवा 3 तारखेला तुम्ही लॉग इन करून बघायचं. त्यावेळेस बॅलन्स आलेला असेल आपल्या वॉलेटमध्ये, आणि जे बॅलन्स आलेलं आहे ते कॅश बॅलन्स असो किंवा स्टॅम्प बॅलन्स असो, ते बरोबर आलेलं आहे का, जर तुमच्याकडे जेवढं BOला आहे तेवढंच आहे का, तुमचं नाव त्यात बरोबर दिसतंय का ॲप्लिकेशनमध्ये, पद म्हणजेच की डेझिग्नेशन वगैरे सर्व बरोबर आलेले आहेत का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला अगोदर शहानिशा करायची, आणि त्या बरोबर असतील तरच पुढे काम सुरू करायचे. तर यामध्ये सगळ्यात पहिला जो टास्क आपण पाहणार आहोत तो म्हणजे SO कडून कॅश कशी मागवावी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे IT 2.0 रोलआउटच्या अगोदर जवळपास सर्वच BO हे आपलं कॅश बॅलन्स झिरो करणार आहेत. तर मग आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी किंवा कस्टमरला पेमेंट देण्यासाठी सगळ्यात पहिले कॅश असणं आवश्यक आहे. मग तुमच्याकडे जर डिपॉझिट झाला असेल, कॅश जमा झाली असेल तर हरकत नाही, बट जर कॅश तुमच्याकडे नसेल तर सब ऑफिसकडून कॅश कशी मागवावी याचा फ्लो या ठिकाणी दर्शवलेला आहे, तो मी वाचून दाखवतो. सगळ्यात पहिले IMA ॲपमध्ये लॉग इन करून तुम्ही डे बिगिन करायचा आहे. डे बिगिन केल्यानंतर SO कडून जर कॅश मागवायची असेल तर त्या ठिकाणी एक मॉड्यूल आहे कॅश रिक्वेस्ट. तर कॅश रिक्वेस्टला क्लिक करायचं. त्या कॅश रिक्वेस्टमध्ये कॅश आणि स्टॅम्प तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. कॅश आणि स्टॅम्पमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे 2 प्रकारच्या रिक्वेस्ट असतात. एक रिक्वेस्ट म्हणजे आपल्या अकाउंट बॅगमधून येणारी कॅश, आणि सेकंड रिक्वेस्ट असते ती म्हणजे स्पेशल रिक्वेस्ट. तर स्पेशल रिक्वेस्टमध्ये आपल्याला कॅश ही बाय हँड घेऊन जावी लागते. जर तुम्हाला अकाउंट बॅगमधून कॅश पाहिजे असेल तर कॅश रिक्वेस्टला क्लिक केल्याच्या नंतर किती कॅश पाहिजे ती आकडा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आकडा टाकून रिमार्क टाकायचा आहे, कॅश नेमकं कोणत्या गोष्टीसाठी पाहिजे, आणि सबमिट करायचं आहे. जर नॉर्मल कॅश रिक्वेस्ट तुम्ही दिली तर ही रिक्वेस्ट सब ऑफिसला जाईल, आणि सब ऑफिसचे जे ट्रेझरर असतील ते तुम्हाला कॅश सप्लाय करतील अकाउंट बॅग थ्रू. पण याची लिमिट ही 40,000 आहे, आणि तुम्हाला अर्जंटली पेमेंट जर 40,000पेक्षा जास्त करायचं असेल तर तुम्हाला स्पेशल रिक्वेस्ट द्यावी लागेल. ती कशी द्यायची त्याचा देखील फ्लो सेमच आहे. कॅश आणि स्टॅम्पमध्ये, कॅश रिक्वेस्टमध्ये स्पेशल रिक्वेस्ट नावाचा एक चौकोनी चेक बॉक्स असतो, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो विचारेल की बाबा अमाऊंट किती पाहिजे, अमाऊंट टाका, रिमार्क टाका, सेम नॉर्मल रिक्वेस्ट सारखं. आणि या ठिकाणी फक्त एक ॲडिशनल आपल्याला गोष्ट मेन्शन करावी लागते की ती म्हणजे तुम्ही कॅश नेमकी कशी मागवताय, कोण जात आहे. तर या ठिकाणी लाईन लिमिट ऑब्झर्व करून कॅश थ्रू BPM, ABPM और डाक सेवक असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मग जी व्यक्ती कॅश आणण्यासाठी जाणार आहे त्यांचा एम्प्लॉई ID खाली दिसेल तुमच्या ऑफिसमधल्या
बीपीएम, ईबीपीएम किंवा डाक सेवक असतील त्यांचा, तो एम्प्लॉय आय डी सिलेक्ट करून सबमिट करायचा आहे. अशी रिक्वेस्ट ही बाय हँड कॅशसाठी गेलेली असेल. तर सगळ्यात पहिले अशा प्रकारे आपण डिबिगिन करून कॅशसाठी रिक्वेस्ट देऊ शकतो. हा झाला बीओ लेवलचा इश्यू. सब ऑफिस मधून कशी कॅश द्यायची वगैरे ते सब ऑफिस लेवलला डिपार्टमेंटल स्टाफ जे आहेत आपले तिथले ट्रेझरर ते प्रोव्हाइड करतील IT 2.0 सोल्युशन मध्ये. पुढचा टास्क आहे की बीओ मध्ये जर एक्सेस कॅश झाली असेल तर ती नेमकी आपल्याला कुठल्या कुठल्या ऑप्शन मधून पाठवता येतील. काय ऑप्शन आहे ज्या ऑप्शन मधून आपण बीओ ची कॅश एसओ ला रिमिट करू शकतो. जर समजा एखाद्या दिवशी तुमच्याकडे खूप जास्त कॅश जमा झाली आणि आपल्या जी लाईन लिमिट आहे मिनिमम मॅक्सिममची त्यापेक्षा जास्त कॅश होत असेल तर ती सब ऑफिसला कशी रिमिट करायची. परत तेच मॉड्यूल आहे कॅश आणि स्टॅम्प. या ठिकाणी कॅश रिक्वेस्ट ऐवजी आपण ऑप्शन घेणार आहोत कॅश रेमिटन्स. मग या कॅश रेमिटन्स मध्ये परत दोन प्रकारचे रेमिटन्स असतं. एक म्हणजे आपली कॅश ही अकाउंट बॅक थ्रू जाणार आहे आणि सेकंड म्हणजे स्पेशल रेमिटन्स. तर इथे जर अकाउंट बॅक थ्रू कॅश पाठवत असाल तर अमाऊंट टू ऑफिस, कुठल्या ऑफिसला कॅश जाणार आहे तर हे बाय डिफॉल्ट आपलं अकाउंट ऑफिस असेल म्हणजेच की सब ऑफिस असेल. मग त्यामध्ये डिनॉमिनेशन टाकायचे कॅशचे, कॅशबॅकचं वेट टाकायचंय आणि सबमिट करायचंय. बट जितकं मला माहिती आहे मॅक्सिमम कॅश हे जे आहेत हे बाय हँडच आपण फ्लो करतोय. त्यामुळे इथं स्पेशल रेमिटन्सला जावं लागेल. तिथे अमाऊंट टाका, डिनॉमिनेशन टाका, स्पेशल रेमिटन्सला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर परत या ठिकाणी विचारेल की ती कॅश बाय हँड कोण घेऊन जाते त्या एम्प्लॉईचा आयडी घ्या आणि सबमिट करा आणि त्यांच्याकडे ती कॅश देऊन सब ऑफिसला पाठवा. सब ऑफिसमध्ये ट्रेझरर त्याला ॲक्नॉलेज करतील. ही झाली प्रोसिजर. सेकंड टास्क म्हणजे की आपल्याकडे जर एक्सेस कॅश झाली बीओला तर ते सब ऑफिसला कशी द्यावी. याचा पुढचा जो टास्क आहे तो म्हणजे एसओ कडून स्टॅम्प कसे मागवावेत. अगोदर आपण बघितलं की सब ऑफिस कडून कॅश कशी मागवावी. सेम लाईक दॅट जर स्टॅम्प आपल्याला हवे असतील तर ते कसे मागवावेत. तर या ठिकाणी कॅश आणि स्टॅम्प याच मॉड्यूलमध्ये जावं लागेल. स्टॅम्प रिक्वेस्टला जावं लागेल. त्या ठिकाणी स्टॅम्पची कॅटेगरी सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. डेफिनेटिव्ह स्टॅम्प पाहिजे, रेव्हेन्यू स्टॅम्प पाहिजे, कुठले स्टॅम्प पाहिजे. त्याच्यानंतर स्टॅम्पचा टाईप, स्टॅम्पचा काउंट, किती रुपयावाले स्टॅम्प पाहिजे आणि त्याचा काउंट किती स्टॅम्प पाहिजे. असे करून 1 बाय 1 कॅटेगरी आपल्याला ऍड करत जावं लागेल आणि जेवढे आपल्याला स्टॅम्प पाहिजे त्या सगळ्यांचं ऍडिशन झाल्याच्या नंतर सबमिट स्टॅम्प रिक्वेस्टला क्लिक करावं लागेल आणि देन येस वर क्लिक करावं लागेल. तेव्हा ही रिक्वेस्ट आपली सब ऑफिसला फ्लो होईल की कन्सर्न बीओला स्टॅम्प पाहिजेत हे एसओच्या ट्रेझररला दिसेल. त्यानंतर जेव्हा सब ऑफिस कॅश स्टॅम्प प्रोव्हाइड करेल ते प्रोव्हाइड केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या बीओला रिसीव्ह कसे करायचे त्या संदर्भात ही पुढची प्रोसिजर आहे. ती म्हणजे स्टॅम्प ॲक्नॉलेज फॉर स्टॅम्प रिसिव्ड फ्रॉम एसओ. कॅश स्टॅम्प मॉड्यूलमध्येच स्टॅम्प ॲक्नॉलेज ऑप्शनला जायचंय. सिलेक्ट रिक्वेस्ट. तर आपल्याकडनं जेवढ्या काही रिक्वेस्ट गेल्या होत्या एकच रिक्वेस्ट असेल तर ती एकच रिक्वेस्ट दिसेल आणि एकापेक्षा जास्त रिक्वेस्ट असतील तर ज्या रिक्वेस्टचे स्टॅम्प आलेले ते रिक्वेस्ट आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. तिथून रिक्वेस्ट दिसतील आपल्याकडून गेलेल्या. त्याच्यानंतर सिलेक्ट एंट्री, जी काही एंट्री त्यापैकी आपल्याला घ्यायचे स्टॅम्प ते सगळे 1 बाय 1 सिलेक्ट करून प्रोसेस करावे लागतील. तिथे एक प्रॉम्प्ट विंडो येईल की तुम्हाला हे स्टॅम्प प्रोसेस करायचेत किंवा रिसीव्ह करायचेत का, त्याला यस करावे लागेल. अशा प्रकारे स्टॅम्प हे आपल्याकडे रिसीव्ह होतील. विविध प्रकारचे आर्टिकल कसे बुक करावेत तर हे अत्यंत सोपा टास्क आहे. यापूर्वीही आपण दर्पण ॲपमध्ये ज्याप्रमाणे आर्टिकल बुकिंग करत होतो सेम लाईक दॅट आपल्याला बुकिंग करायचंय. बट इथे आपण आता कॅश स्टॅम्प या मेन मॉड्यूलला जाता काउंटर ऑपरेशन्स या किंवा बुकिंग मॉड्यूल किंवा काउंटर ऑपरेशन्स या मॉड्यूलला जाणार आहेत. त्या मॉड्यूलला गेल्याच्या नंतर तिथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. रजिस्टर लेटर, स्पीड पोस्ट, इंडिया पोस्ट पार्सल वगैरे. तर तुम्हाला जी कुठली कॅटेगरी बुकिंग करायची असेल, ज्या कॅटेगरीची बुकिंग करायची असेल तो त्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि मग फिल द ब्लँक्स आहे नथिंग. रिसिव्हरचा मोबाईल नंबर काय आहे, सेंडरचा मोबाईल नंबर काय आहे, त्यांचा नाव, ॲड्रेस, ॲड्रेस लाईन 1, 2, पिनकोड, मोबाईल नंबर्स एक्सेट्रा हे सगळे आपल्याला फिलअप करायचे आहेत. आपल्याकडे जे एक्झिस्टिंग बारकोड आहेत ते स्कॅन करायचा आहे बारकोड आर्टिकलवरती लावलेला. त्याचं वेट टाकायचंय आणि बाकी डिटेल्स फिलअप करून नेक्स्ट नेक्स्ट करायचंय. शेवटी सबमिट बटनला क्लिक केल्याच्या नंतर सिस्टम विचारेल की तुम्ही या आर्टिकल जे बुक करताय ह्याचं पेमेंट कसं घेताय, नेमकं कॅशमध्ये घेताय का डिजिटल पेमेंट. जर कॅशमध्ये घेत असाल तर कॅश या ऑप्शनला सिलेक्ट करून रिसिप्ट प्रिंट करा. तुमच्या वॉलेटला तेवढी कॅश वाढेल. आणि जर इन केस डिजिटली पेमेंट घेत असाल तर डिजिटल पेमेंटला UPI ला क्लिक केल्याच्या नंतर एक QR जनरेट होईल. त्या QR वरती कस्टमर
पाहिजे त्या कुठल्याही एखाद्या ॲपमधनं पेमेंट करू शकतात आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्या नंतर व्हॅलिडेशन झालं की तुम्ही त्या आर्टिकलचे रिसिट प्रिंट करू शकता. सो अशा प्रकारे वेगवेगळे आर्टिकल आपल्याला बुक करता येतील. त्याचप्रमाणे पुढचा टास्क आपण पाहणार आहोत ईएमओ कशी बुक करावी. बुकिंग मॉड्यूलमध्ये ईएमओ ऑप्शन आहे. ईएमओ मध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट एंटर करायची, रिसिव्हर सेंडर यांचे डिटेल्स एंटर करायचे आणि खाली एक चेकबॉक्स असतो अमाऊंट नॉट मोर दॅन 25,000चा एक चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. कारण IT 2.0च्या मध्ये PO ऍक्ट 2023 मध्ये जे चेंजेस झालेले आहेत की एक व्यक्ती मॅक्सिमम समोरच्या एका व्यक्तीला 25,000पेक्षा जास्त अमाऊंट एका महिन्यामध्ये पाठवू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला तिथे चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. ते कस्टमरचं डिक्लेरेशन असेल. शेवटी ॲड्रेस वगैरे टाकून सबमिट करा. पेमेंट कॅशमध्ये घेता की डिजिटल आणि व्हॅलिडेशन करून प्रिंट रिसीट करा. अशा प्रकारे ईएमओ देखील बुक होईल. पुढचा टास्क आहे ते म्हणजे एसओ मधून आलेल्या बॅग आहेत त्या बॅगचं नेमकं काय करायचं किंवा त्या बॅग आपण बीओला रिसिव्ह कशा करायच्या. तर प्रत्येक सब ऑफिस मधून त्यांच्या प्रत्येक बीओला एक बीओ बॅग क्लोज होणार आहे IT 2.0 मधून. मग ही अशी आपल्याला बॅग आली असेल तर त्या बॅगमध्ये काही आर्टिकल असतील, कॅश असेल किंवा स्टॅम्प्स असतील, हे रिसिव्ह कसे करायचे त्यासाठी बॅगिंग मॉड्यूल दिलेलं आहे. बॅगिंग मॉड्यूलला क्लिक करा. बॅग रिसिव्ड फ्रॉम एसओ ऑप्शन आहे, त्यामध्ये जायचं बॅग रिसिव्हला. बॅग रिसिव्ह केल्यानंतर समोरची जी विंडो येईल ते म्हणजे शेड्यूल सिलेक्ट करा. तर शेड्यूलमध्ये आपल्या सब ऑफिस ते बीओचं शेड्यूल दिसेल. एकच शेड्यूल असतं. त्या शेड्यूलमध्ये जाऊन बॅगचं जे लेबल आहे बीओ पासून सुरुवात होणार आहे ते आपल्याला स्कॅन करायचंय. त्या बॅगमध्ये जे काही आर्टिकल असतील ते 1 बाय 1 आपल्याला स्कॅन करायचे त्या ठिकाणी आणि बॅग रिसिव्ह करायची. रिसिव्ह करून ओके म्हणायचंय. ओके म्हणल्यानंतर पुढची विंडो येते बॅग ओपनची. ज्या बॅगा आपण रिसिव्ह केल्यात त्यांना आपल्याला ओपन देखील करावं लागेल. बॅग ओपनला क्लिक केल्यानंतर सेम बॅगेचा लेबल आपल्याला परत एकदा स्कॅन करायचा आहे. सिलेक्ट डेट. तर त्या ठिकाणी अशा सगळ्या बॅग आपल्याला दिसतील ज्या की सब ऑफिसने बीओला पाठवल्यात परंतु आपण रिसिव्ह नाही केल्या किंवा रिसिव्ह करण्यासाठी पेंडिंग आहेत. त्यापैकी ज्या डेटची बॅग आपण आज रिसिव्ह किंवा ओपन करणार आहोत ती डेटला सिलेक्ट करायचंय. त्याच्यामध्ये सगळे आर्टिकल 1 बाय 1 स्कॅन करायचं. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला बॅगचं लेबल स्कॅन केल्याच्या नंतर 2 तिथे टॅब असतील. एक म्हणजे स्कॅनड आर्टिकल आणि सेकंड असेल एक्सपेक्टेड आर्टिकल. तर एक्सपेक्टेड आर्टिकल मध्ये एसओ कडून आलेले सगळे आर्टिकल आले म्हणजे तुमच्याकडे रिसिव्ह होत नाहीत. तर ते आर्टिकल तुम्हाला 1 बाय 1 स्कॅन करायचे आहेत जेणेकरून हे आर्टिकल एक्सपेक्टेड बॅग मधून निघतील आणि स्कॅनड एक्सपेक्टेड आर्टिकल मधून 1 बाय 1 कमी होतील तुम्ही जसं स्कॅन कराल तसं आणि ते स्कॅनड आर्टिकल मध्ये येतील. तर शेवटी एक्सपेक्टेड आर्टिकल मध्ये नील व्हायला पाहिजे म्हणजे सगळे आर्टिकल आपल्याला स्कॅन करायचे आणि कन्फर्म करायचे. कन्फर्म केल्यानंतर जे काही आर्टिकल होते हे तुम्हाला रिसिव्ह होतील. पुढचं टास्क आहे आता की जे आर्टिकल आपल्याला त्या बॅगेमध्ये आलेले हे नेमके वाटप कसं करायचं त्याचं. तर त्यासाठी परत डिलिव्हरी मॉड्यूल आहे. डिलिव्हरी मॉड्यूलमध्ये इनवाइस नावाच्या ऑप्शनला जायचं. इनवाइसमध्ये सिलेक्ट आर्टिकल किंवा ईएमओ. ज्या काही आर्टिकल किंवा ईएमओ तुम्हाला रिसिव्ह झाले असतील आपल्या ऑफिसलाही डायरेक्ट बीओला आता काही ईएमओ येतील त्या ईएमओची प्रिंटआउट घ्यायची आणि ते आर्टिकल आपल्याला लावायचे किंवा सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर पुढे ते विचारेल की डिलिव्हरी ऑफिशियलचं नाव काय आहे. आता ज्या ठिकाणी बीपीएम आणि एबीपीएम असे 2 पोस्ट असतील आणि एबीपीएम डिलिव्हरीचं वर्क करत असेल अशा वेळेस बीपीएमनी डिलिव्हरी मॉड्यूलमध्ये इनवाइसला जाऊन आर्टिकल किंवा ईएमओ सिलेक्ट केल्यानंतर जो एबीपीएम आपला वाटप करणार आहे किंवा जो डाकसेवक तिथे असेल त्यांचं नाव सिलेक्ट करायचंय. 1 बाय 1 आर्टिकल किंवा ईएमओ स्कॅन करून इनवाइस करायचंय आणि त्याला प्रोसेस करायचंय. शेवटी एक मेसेज येईल की तुम्हाला कॅश प्रोसेस वगैरे करायची का. जर आपण एखादी ईएमओ दिली असेल ते ईएमओची कॅश देखील द्यावी लागेल तर ती प्रोसेस करायची पूर्ण. अशा प्रकारे हे आर्टिकल एबीपीएम थ्रू बीपीएमला जातील आणि बीपीएम नंतर IMA मध्ये लॉग इन करून त्या आर्टिकलचं डिलिव्हरी स्टेटस अपडेट करतील. तर ते कसं करतील पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर जर समजा एखाद्या बीओ मध्ये बीपीएम इटसेल्फ म्हणजे बीपीएम स्वतः जर डिलिव्हरी टास्क करत असतील त्या ठिकाणी एबीपीएमची पोस्ट नसेल तर या ठिकाणी प्रोसिजर सेमच आहे. फक्त आर्टिकल आणि ईएमओ सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट डिलिव्हरी ऑफिशियल या टॅबमध्ये एबीपीएमचं नाव दिसणार नाही तर स्वतःच नाव घ्यायचं त्यांनी म्हणजे स्वतः ते आर्टिकल डिलिव्हर करू शकतील. आणि सायंकाळी या आर्टिकलचं जेव्हा रिटर्न घेत असाल त्यावेळेस डिलिव्हरी मॉड्यूलमध्येच रिटर्न ऑप्शनमध्ये मॉडिफाय कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनला जायचंय आणि जी काही कॅश परत घ्यायची असेल ती ऍक्सेप्ट करायची किंवा त्या आर्टिकलचं डिलिव्हरी स्टेटस अपडेट करायचंय.
आपण स्वतः जर डिलिव्हरी करणार असू तर. आता पुढचा सिनेरिओ आहे तो म्हणजे आर्टिकल आपण पोस्टमनला म्हणजे आपल्या बीपीएमला किंवा एबीपीएमला इन्व्हाइस केलेले इथं, तर ते त्यांनी डिलिव्हर किंवा अनडिलिव्हर कुठून दाखवतील. त्यासाठी डोअर स्टेप सर्व्हिस नावाचं एक मॉड्यूल डेव्हलप केलेलं आहे. डोअर स्टेपमध्ये ॲक्नॉलेज आर्टिकल आणि ईएमओ या ऑप्शनला गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीला जे काही आर्टिकल अगोदर आपण इन्व्हाइस केले असतील ते सगळे या ठिकाणी दिसतील आणि त्या आर्टिकलमध्ये एक एक 1 बाय 1 कॅटेगरी वाईज सगळे आर्टिकल ॲक्नॉलेज करावे लागतील. जोपर्यंत हे आर्टिकल ॲक्नॉलेज होणार नाहीत त्या आर्टिकलची किंवा त्या मनी ऑर्डरची पुढे डिलिव्हरी करता येणार नाही. एकदा का सगळे आर्टिकल आणि ईएमओ आपण ॲक्नॉलेज केले की नंतर डिलिव्हरी स्टाफ फील्डमध्ये जाईल आणि त्या लोकेशनला जाऊन आर्टिकल किंवा ईएमओची डिलिव्हरी ईएमओचं पेमेंट किंवा आर्टिकलची डिलिव्हरी करेल. ते डिलिव्हरी करण्यासाठी फील्डमध्ये गेल्याच्या नंतर ज्या आर्टिकलचा आपण डिलिव्हरी स्टेटस अपडेट करतोय किंवा ज्या आर्टिकलचं पेमेंट अपडेट करतोय त्या आर्टिकल सिलेक्ट करायचंय. आता इथे 2 टास्क असतील ते म्हणजे एक तर आर्टिकल वाटप होईल किंवा रिटर्न राहील, नॉन डिलिव्हर राहील. जर डिलिव्हरी असेल तर डिलिव्हर दाखवायचंय, रिसिव्हरचं नाव टाकायचं आहे, डिजिटल साईन घेऊन सबमिट करायचंय. असे आर्टिकल डिलिव्हर मार्क केल्या जातील. आणि जर आर्टिकल काही कारणास्तव नॉन डिलिव्हर राहत असेल तर त्यासाठी नॉन डिलिव्हर्ड ऑप्शन घ्यायचे. अप्रोप्रिएट जे रिमार्क असतो तो रिझन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तिथं तुम्ही एखादं व्हीपी म्हणजे इंटिमेशन दिला असेल तर इंटिमेशनचा फोटो घ्यायचा आहे. तुम्ही टेक फोटो करून फोटो घेऊ शकता की तुम्ही खरंच इंटिमेशन दिलेलं आहे. बट फोटो घेणं हे काही कंपल्सरी नाही. तुम्ही जर तुम्हाला फोटो घ्यायचा नसेल तर डायरेक्ट तुम्ही रिझन सिलेक्ट करून सबमिट करू शकता. असे सगळे आर्टिकल हे नॉट डिलिव्हर्ड अपडेट होतील सिस्टमला. त्याच्यानंतर पीओएसबीचं काही काम करायचं असेल पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकचं तर आपल्याला कोर बँकिंग सोल्युशन एक मॉड्यूल दिलेलं आहे. त्या कोर बँकिंग सोल्युशनमध्ये सिलेक्ट मेन मेनू ॲज अ CBS घ्यायचा आहे म्हणजे कोर बँकिंग सोल्युशन. मग तिथे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे, कॅश डिपॉझिट करायची का कॅश विड्रॉल करायचा आहे. डिपॉझिट करायची तरी अकाउंट नंबर टाका, अमाऊंट टाका, सबमिट करा. विड्रॉल करायचा असेल तरी कन्सर्न विड्रॉलचा ऑप्शन घेऊन अकाउंट नंबर टाकून अमाऊंट टाकून सबमिट करा. जर 20,000च्या आतमध्ये विड्रॉल असेल तर तुम्ही इटसेल्फ प्रोसेस करू शकता. त्यापेक्षा जास्त असेल तर हाय व्हॅल्यू विड्रॉलची रिक्वेस्ट देण्याची प्रोसिजर ॲज इट इज आहे. अशा प्रकारे पीओएसबी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेचं सगळं काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर PLI RPLI म्हणजे इन्शुरन्स सेक्टरचं काम कसं करावं त्यासाठी पोस्टल लाईफ इन्शुरन्स असं एक सेपरेट मॉड्यूल दिलेलं आहे. त्यामध्ये मेन मेनूमधून PLI ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर पुढचा ऑप्शन घ्यायचा आहे आपल्याला कलेक्शन. मग कलेक्शनमध्ये 2 ऑप्शन असतील, इनिशियल प्रीमियम का रिन्युअल प्रीमियम. एखादी पॉलिसीचे पहिल्या वर्षाचे आपण हप्ते घेत असू तर ते इनिशियल प्रीमियममध्ये येतं आणि जर रिन्युअल असेल रिन्युअल प्रीमियम घ्यायचं असेल तर रिन्युअल प्रीमियम घ्या. किंवा एखादी पॉलिसीचा नेमका पॉलिसी नंबर जनरेट नाही, प्रपोजल नंबरच जनरेट आहे फक्त, अशा वेळेस इनिशियल प्रीमियम सिलेक्ट करा, प्रपोजल नंबर त्या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर इनिशियल प्रीमियम अमाऊंट किती ते घ्या आणि सबमिट करून टाका. अशा प्रकारे इनिशियल प्रीमियम आपण सिलेक्ट करू शकतो. आणि एकदा का पॉलिसी जनरेट झालेली आहे नंतर पॉलिसी नंबर त्या पॉलिसीला जनरेट झालेला असेल तर फर्दर जे आहे कलेक्शन हे रिन्युअलमधून घ्यायचं आहे. पॉलिसी नंबर एंटर करायचा आहे, पॉलिसीच्या किती महिन्याच्या इन्स्टॉलमेंट्स हे आपल्याला द्यायच्यात ते आकडा टाकायचा आहे, प्रीमियमचा अमाऊंट टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे PLI RPLIचं देखील काम BO लेवलला आपल्याला करता येईल. पिकअप मॅनेजमेंट हा एक असा टास्क आहे की जर आपल्याला एखाद्या कस्टमरने पिकअपच्या रिक्वेस्ट दिलेल्या असतील, काही आर्टिकल बुकिंगला असतील तर त्या पिकअप करण्यासाठी आपल्याला पिकअप मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. आणि जो काही रिक्वेस्ट आलेला असेल आपल्या BO मधून पिकअप करण्यासाठी तो रिक्वेस्ट ID सिलेक्ट करून पिकअप या ऑप्शनला क्लिक करायचं आणि त्या जे आर्टिकल आहेत हे पिकअप करून त्याची बुकिंग करून फर्दर डिस्पॅच करायचे. सो पिकअप मॅनेजमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. बट BO लेवलला हे चालू होते, रिक्वेस्ट येतात नाही येतात हे आपलं चेक करणं काम आहे. शेवटी BO एंड कसा करायचा हा देखील एक टास्क आहे. आता आपण बघितलं की सब ऑफिस कडून कॅश मागवली, स्टॅम्प मागवले, ते रिसिव्ह केलेत, सब ऑफिसहून आलेली BO बॅग रिसिव्ह केली, त्यातले आर्टिकल रिसिव्ह केलेत, कॅश स्टॅम्प रिसिव्ह केली, ते आर्टिकल डिलिव्हरीसाठी लावले, ते आर्टिकल आपण डिलिव्हर अनडिलिव्हर केले, त्याचबरोबर काउंटरला वेगवेगळ्या बुकिंग केल्यात, POSBचं काम केलंय, त्याचबरोबर PLI RPLIचं काम केलंय. आता शेवटी आता सर्व काम आपलं दिवसभराचं आटोपल्याच्या नंतर आपल्याला काय काय टास्क करायचे त्याच्यामध्ये आहे काउंटर ऑपरेशन्स. काउंटर ऑपरेशन्समध्ये क्लोज अकाउंट करायचं आहे.
तर हे एकदा का क्लोज अकाउंट केलं की नंतर त्या दिवसामध्ये आपण कुठलाही व्यवहार घेऊ शकणार नाही आहोत. तर यासाठी जेव्हा डे एंड करत असू तर ऑलरेडी बँकेचं आणि PLIचं किंवा बुकिंगचं डिलिव्हरीचं काम आपण या IMA ॲपमधूनच केलेलं आहे. ते फिगर्स हे आपल्या BODL अकाउंट्सला ऑटो इनकॉर्पोरेट होतील. त्याचबरोबर डे एंडचे प्रोसिजर होत असताना IBPBचा जो हिशोब आहे तो देखील फिगर्स BODL अकाउंट बोर्डामध्ये ऑटोमॅटिकली येतील. आपल्याला फक्त कन्फर्म करायचं आहे आपल्या ट्रान्झॅक्शन नुसार की आपण जेवढे व्यवहार केले तेवढे फिगर्स प्रॉपरली रिफ्लेक्ट होत आहेत का नाही होत आहेत. होत असतील तर तुम्ही क्लोज अकाउंट करा आणि जर फिगर या ठिकाणी तुम्हाला वाटतं की काही फिगर रिफ्लेक्ट नाही झाले तर थोडा वेळ थांबून परत थोड्या वेळाने क्लोज अकाउंट या ऑप्शनला जा. त्यानंतर डिलिव्हरी रिटर्न्स मगाशी बघितलेली प्रोसिजर आहे. काउंटरचं क्लोज आपण काउंटर ऑपरेशनमध्ये क्लोज अकाउंटमधून करू. त्याप्रमाणे डिलिव्हरी ब्रँचचं देखील आपल्याला रिटर्न सबमिट अकाउंट करावं लागेल. मग कोणाचं रिटर्न घ्यायचंय त्यांचं BPM ABPMचं नाव घ्या, फेच करा. त्यांनी जो काही रिमार्क मारलेले असतील ते आपल्याला दिसतील. सबमिट अकाउंट करा आणि डे एंडला जा. डे एंडला गेल्याच्या नंतर परत जर आपल्याकडे या ठिकाणी काही कॅश असेल तर जास्तीची कॅश असेल तर ती आपल्याला सब ऑफिसला रेमिट करावं लागेल. पण जर आपल्याला ती लागणार असेल उद्या म्हणजेच आपल्याकडे एक्सेस कॅश बॅलन्सची काही लायबिलिटी असेल, कुठलं पेमेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी ECB तुम्हाला जनरेट करावं लागेल. ECB जनरेट करत असताना कुठल्या डेटचा ECB जनरेट करायचा आहे ती डेट सिलेक्ट करायची आजची. एंटर लायबिलिटी डिटेल्स म्हणजे ती कॅश आपण का एक्सेस डिटेन करून ठेवतोय हे देखील आपल्याला प्रॉपरली मेन्शन करायचंय. शेवटी सबमिट करायचंय. या ठिकाणी आपल्या मिनिमम मॅक्सिमम पेक्षा ₹1 जरी जास्त आपल्याकडे कॅश असेल तर ECB हा जनरेट करावाच लागेल. ECB जनरेट नाही केला तर तोपर्यंत आपला डे एंड होणार नाहीये. त्यामुळे ECB जनरेट करायचा आहे. आता ECB जनरेट झाल्याच्या नंतर पुढे फर्दर आहे की BO बॅक SO ला कशी पाठवावी. जेव्हा आपलं सगळं अकाउंट क्लोज होतं तेव्हा आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपण बोर्डा जनरेट करतो आणि BODL अकाउंट जनरेट झाल्याच्या नंतर हा BODL अकाउंट किंवा जे काही आर्टिकल रिटर्न जाणारे असतील किंवा जे काही कॅश आपल्याला सब ऑफिसला द्यायचे असेल याचे आपण BO अकाउंट बॅक क्लोज करतो. त्यासाठी BO अकाउंट बॅक BO वरून SO ला क्लोज करण्यासाठी BO बॅक क्लोज या ऑप्शनला जा. फेच आर्टिकलला क्लिक करा. त्या ठिकाणी जे काही आर्टिकल आपले रिटर्न जाणारे असतील ते ऑटोमॅटिकली फेच होतील. बॅग क्लोज करा. बॅग क्लोज केल्याच्या नंतर त्या बॅगवरती आपण जे काही लेबल लावणार आहोत ते लेबल स्कॅन करायचंय. त्या बॅगचं वेट आपल्याला या ठिकाणी टाकायचंय. वेट टाकल्यानंतर ती बॅग क्लोज होईल. बॅग क्लोज झाल्यानंतर त्या बॅगला आपल्याला डिस्पॅच देखील करावं लागेल. देन आपण बॅग डिस्पॅचला जाऊ. सिलेक्ट शेड्यूलमध्ये याप्रमाणे इथं पण एक शेड्यूल दिसेल जे की आपल्या BO वरून सब ऑफिसला जाणार असेल. ते शेड्यूल आपल्याला सिलेक्ट करायचंय. बॅगचं लेबल इथे परत स्कॅन करून बॅग डिस्पॅच म्हणायचंय आणि सबमिट करायचंय. अशा प्रकारे आपली अकाउंट बॅग किंवा BO अकाउंट बॅग ही सब ऑफिसला आपण पाठवली असं सिस्टम मध्ये मार्क होईल. आता हा जो वर्क फ्लो बघितला इन शॉर्ट मध्ये तो एक्सप्लेन करतो मी परत एकदा. BO वर्क फ्लो इन शॉर्ट. तर सगळ्यात पहिले आपल्याला डे बिगिन करायचा आहे. हा मॅन्डेटरी आहे प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर सब ऑफिस वरून आलेली जी बॅग आहे त्या बॅग आपल्याला रिसीव्ह करायच्यात. रिसीव्ह केलेल्या बॅग्स वन बाय वन ओपन करायच्यात. ओपन केलेल्या बॅगमध्ये काही स्टॅम्प कॅश वगैरे आपल्याकडे असतील तर ते ॲक्नॉलेज करायचंय. त्यानंतर EMO जाऊन आपल्याला चेक करायच्यात काही प्रिंटिंगसाठी पेंडिंग आहेत का. असतील तर त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. नसतील तर फक्त चेक करणं आपलं काम आहे. आणि त्यानंतर पुढची स्टेप आहे 6वी ती म्हणजे आर्टिकल EMO आणि कॅश इनवॉइस टू MD. MD मीन्स मेल डिलिव्हरी. जो कोणी करणार असतील ABPM असतील किंवा डाक सेवक असतील त्यांना वाटप करण्यासाठी आर्टिकल EMO आणि EMO पेमेंट करण्यासाठी काही कॅश लागत असेल ती इनव्हॉइस करायची आहे. ती इनव्हॉइस केलेली कॅश त्यांना दिल्याच्या नंतर मेल डिलिव्हरर जे कोणी असतील आपले ते स्वतः IMA ॲपमध्ये लॉग इन करतील स्वतःच्या आयडीनं आणि आपण दिलेल्या या सगळ्या गोष्टी मग त्यामध्ये आर्टिकल असेल EMO असेल किंवा कॅश असेल हे ते ॲक्नॉलेज करतील. ॲक्नॉलेज केल्याच्या नंतर ते जर वेगळ्या व्यक्ती असतील तर ते स्वतः आर्टिकल डिलिव्हर करण्यासाठी फील्डमध्ये जातील. अदरवाईज BPM इटसेल्फ स्वतःच हे काम करणार असतील तर स्वतःलाच इन्व्हॉइस करतील, स्वतःच कॅश ॲक्नॉलेज करतील आणि स्वतःच ते आर्टिकल फील्डमध्ये जाऊन डिलिव्हर दाखवतील. त्यानंतर हे झालं डिलिव्हरीचं. परंतु काउंटर वर्क करायचं काही आपल्याला जसं की काउंटर वर्कमध्ये बँकिंग, इन्शुरन्स, IBPB, बुकिंग एक्सेट्राचं काम जे आहे ते आपल्याला करून घ्यायचे आणि ते काम झाल्याच्या नंतर शेवटी आर्टिकल EMO कॅश जर मेल डिलिव्हरीकडून काही रिटर्न येणार असेल तर ती आपल्याला रिसीव्ह करायची किंवा ॲक्नॉलेज करायची. सायंकाळी रिटर्न्स घ्यायचे त्याचे. शेवटी आपलं अकाउंट क्लोज करायचं सगळे व्यवहार झाल्याच्या नंतर आणि अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याकडे जे काही एक्सेस कॅश असेल
ती आपल्या सब ऑफिसला रेमिट करायची आणि जर ती आपल्याला लागणार असेल तर आपल्याला ECB मेमो जनरेट करायचा आहे. हा ECB मेमो जनरेट झाल्याच्या नंतर जनरेट BODली अकाउंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपल्या मॅन्युअल रेकॉर्डनुसार आपल्याला चेक करायचं आहे की सगळा BODली अकाउंट हा प्रॉपरली रिफ्लेक्ट होतोय का, ओपनिंग सगळे फिगर्स प्रॉपरली येत आहेत का, आपलं क्लोजिंग टॅली होतंय का, आणि ते जर टॅली होत असेल तर आपल्याला सबमिट अकाउंट करायला म्हणजे बोर्डा जनरेट करायला फायनली काही हरकत नाही. नसेल तर थोडा वेळ वेट करून आपल्याला बोर्डा परत फ्रेशली जनरेट करायचा आहे. फायनली जेव्हा बोर्डा जनरेट होईल तेव्हा रिटर्न जाणारे आर्टिकल BODली अकाउंट यांची आपल्याला BO बॅग क्लोज करायची, जी की BO मधून सब ऑफिसला जाईल. त्या बॅगचा डिस्पॅच करायचा आहे आणि फायनली डे एंड करायचा आहे IMA ॲपमध्ये. एकदा का डे एंड झाल्याच्या नंतर पुन्हा आपण रिपोर्ट्स पाहू शकतो, फक्त कुठलंही काम त्या दिवशी करू शकणार नाहीये. तर असा इन शॉर्ट हा वर्क फ्लो होता BO साठी. आता यामध्ये काही गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्या आहेत, ते म्हणजे आतापर्यंत आपण ज्याचं विचार केला नव्हता किंवा आतापर्यंत ज्या गोष्टी कव्हर झाल्या नव्हत्या त्याच्यापैकी एक आहे की IBPBचं काम कुठून करायचं, हा अनेक लोकांना प्रश्न असेल. तर IBPBचं काम पूर्वीप्रमाणेच मायक्रो ATM ॲपमध्येच होईल, त्यासाठी वेगळं काही ॲप नाहीये. आता एक्झिस्टिंग सिनेरिओमध्ये आपलं दर्पण ॲप आणि PMA ॲप आहे, हे दोन ॲपला ओव्हरटेक IMA म्हणजे इंटरनल मोबाईल ॲप्लिकेशन करेल. बट IBPBचं काम हे मायक्रो ATM मधून ॲज इट इज चालेल. जे दर्पण आणि PMA मध्ये काम करत होतो आपण ते IMA मध्ये होईल. याचबरोबर एक गोष्ट आपल्याला कळायची की ज्यांच्याकडे वैयक्तिक फोन असेल त्यांना IMA ची APK फाईल सिस्टम मॅनेजर कडून घ्यायची. तर ज्यांना डिपार्टमेंटने फोन दिलेला आहे त्यांच्याकडे MDM ID आहेत, अशा फोनमध्ये IMA ॲप हे ऑटोमॅटिकली येणार आहे. बट काही फोन असे असतील जे की MDM ला कनेक्ट नाहीत किंवा आपण पर्सनल फोन वापरतो कामासाठी, अशा फोनमध्ये मात्र IMA ॲप हे प्ले स्टोअरला तुम्हाला मिळणार नाहीये. त्यासाठी तुमचे जे कन्सर्न सिस्टम मॅनेजर्स असतील त्यांच्याकडनं IMA ॲपची किंवा त्यालाच DSS ॲप असं म्हणतो, त्या ॲपची APK फाईल आपल्याला घ्यायची आणि ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे, तरच पुढे आपल्याला काम करता येईल. त्याचबरोबर इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवण्यासारखी ते म्हणजे प्रत्येक काम करत असताना जेव्हा आपण एखादं काम सबमिट करतो त्यावेळेस ते सबमिट होत असतं, तर त्यावेळेस एक लाल रेषा पुढे सरकते, म्हणजे त्याची प्रोसेस पूर्ण होत असते. ती पूर्ण होऊ द्यायची आपल्याला. तेव्हा जर का आपण बॅक किंवा कॅन्सल बटन केलं तर ते टास्क पूर्ण होणार नाही आणि पूर्ण झाला नाही तर तो डेली अकाउंटमध्ये अकाउंट फॉर होणार नाही किंवा आपला तो हिशोबातच येणार नाही, ते कामच होणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती की जेव्हा पण हे एक लाल रेषा म्हणजे प्रोसेस चालू असेल तेव्हा कुणीही बॅक बटन प्रेस नाही करायचंय, ती लाल रेषा पूर्ण कंप्लीट होऊ द्यायची. यानंतर काही क्वेश्चन आन्सर सेशन्स असतील तर तुम्ही कमेंटला तुमचे काही प्रश्न असतील तर ते देऊ शकता. जेवढ्याचं काही उत्तर देता येईल तेवढ्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. सो अशा प्रकारे BO चा पूर्ण वर्क फ्लो होता. थँक्यू वन्स अगेन.